साकोली तालुक्यात नरभाक्षी वाघाने धुमाकूळ घातला आहे। गेल्या पंधरवड्यात बांपेवाडा, उमरझरी व आमगाव बुज या 3 ठिकाणी नरभाक्षी वाघाने तिघांवर हल्ला करून दोघांचा बळी घेतला असून नुकत्याच आमगाव बुज येथील वाघाच्या हल्ल्यातील गंभीर जखमी महिला छाया सुधाकर मुंगमोडे वय 43 यांच्या नागपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे। या घटनेतील महिलेचा शूर मुलगा तन्मयच्या समयसूचकतेमुळे व शौर्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत। त्यामुळे जखमी महिलेला भरीव आर्थिक मदत मिळावी। तन्मय सुधाकर मुंगमोडे या वीर बालकाची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करावी अशा आशयाचे निवेदन कोहळी समाज विकास मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। छाया सुधाकर मुंगमोडे ही आमगावबुज येथील महिला आपला मुलगा तन्मय सुधाकर मुंगमोडे यांचे सोबत जंगलालगतच्या शेतावर कामाकरिता गेली असता वाघाने अचानक हल्ला करून महिलेला ओढत नेले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्षणभर तन्मय विचलित झाला, परंतु त्याने लगेच स्वतःला सावरले व जखमी आईला वाचवण्याकरिता धावून मोठ्या धाडसाने वाघासोबत झटापट करून आपल्या आईला वाघाच्या तावडीतून सोडविले। त्याची आई छाया ह्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली। तन्मयने लगेच तिला मोटारसायकलवर बसवून गावात आणले। त्यानंतर तिला सर्वप्रथम साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले। प्रकृती चिंताजनक असून ती एका खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे। या अकल्पित घटनेत तन्मयने दाखविलेले धाडस, शौर्य, बुद्धिचातुर्य, प्रसंगावधान व मातेसाठी जीवाची बाजी लावून केलेली वाघाशी झटापट या सर्व गोष्टी असाधारण आहेत। त्यामुळे या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून वनविभागाने या नरभाक्षी वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा। उपचार घेत असलेल्या महिलेला भरीव आर्थिक मदत द्यावी व विशेष म्हणजे तन्मयने दाखविलेल्या शौर्याबद्दल त्याची शौर्य पुरस्कारासाठी शासनाकडे शिफारस करावी अशा आशयाचे निवेदन कोहळी समाज विकास मंडळाचे वतीने उपविभागीय अधिकारी साकोली व सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे साकोली यांना सादर करण्यात आले। यावेळी कोहली समाजाचे विदर्भाचे उपाध्यक्ष अमोल मुंगमोडे, गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरवार, भंडारा जिल्हाध्यक्ष मनीष कापगते, उपाध्यक्ष रवी परशुरामकर, सचिव बाळकृष्ण लंजे, नगरसेविका प्रीती डोंगरवार व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। काय नाव तुमचं? तन्मय सुधाकर मुंगमोडे। अच्छा, गाव? आमगाव। काय घटना काय घडली तुमच्यासोबत? आम्ही जसे दररोज शेतामध्ये जातो का नाही, तसे त्या दिवशी पण गेला, काल पण सकाळी तरी पण 9:30च्या दरम्यान आम्ही गेला तिथे शेतात आणि आईने कपडे वगैरे घालले ते शेताचे आणि कामाला लागलं तिथं। मी थोडा समोर होतो जंगलाच्या साईडला आणि आई माझ्या मागे होती। अच्छा। आणि जास्तच म्हणजे काही न सुचता काही आवाज पण नाही आला आणि त्या वाघाने नाही का हल्ला केला आईवर। आईला मानेला पकडले होते तर मला आवाज आला, मी मागे पाहिलो, वाघ असा मला नेताने दिसला आपल्या जंगलामध्ये खिचत उडत नाही का। मी त्याच्या मागे धावलो आणि एकदम त्याच्यावरच असा पडलो, बोंबललो, ओरडलो मी। हा पाहून वाघ पडाला जंगलामध्ये। आईला पण इथं मानेला लागलाय, मी पण तिथं पडलो तर माझ्या इकडं कोंगेला पण लागलाय, इथे आईला लागलाय थोडं जास्त। आईला जास्त मार आहे? बरं, तुम्हाला भीती नाही वाटली का? नाही वाटली तिथं। ते म्हणजे शेगंदाचेच काम झालं का नाही, मी तसंच आईला गाडीवर मांडून घरी आणलो आणि हॉस्पिटलला नेला साकोलीमध्ये। आता आई कुठे आहेत? आता आई GB हॉस्पिटलमध्ये नागपूरला उपचार सुरू आहे। बरं।